यवतमाळातील बसस्थानक चौकात मंगळवारी सकाळी काही युवकांनी टायर जाळून निदर्शने सुरू केली। यानंतर अर्ध्या मिनिटातच पोलिसांचा बोलामोठा फौजफाटा तेथे पोहोचला। पोझिशन घेत काहींनी थेट बंदुका ताणल्या। यामुळे बग्यांची गर्दी जमली। पोलीस कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मॅकड्रिल करीत असल्याचे सरतेशेवटी सांगण्यात आले। शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर यांच्या दालनात मंगळवारी जिल्हा मुख्याध्यापक संघाची सहविचार सभा झाली। संघाचे अध्यक्ष प्रकाश बुंकाडे, सचिव प्रमोद देशमुख यांच्या नेतृत्वात झालेल्या सभेत मुख्याध्यापकांचे प्रश्न मांडण्यात आले। त्यातील काही निकाली निघाले। यवतमाळ जिल्ह्यात जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटी संचलित लोहारा यवतमाळ स्थित वेणादेवी दर्डा शाळेत इकोज ऑफ फ्रीडम आंतरशालेय नृत्य स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली। जिल्ह्यातील विविध शाळांचे 34 विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते। यवतमाळ शहरातील विकास कामांना भ्रष्टाचाराची कीड लागली। यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत। सततच्या खोदकामामुळे रस्त्यावर मोठे खड्डे पडले। नगर परिषद प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे। महागाव येथे क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी स्कूल बस गावकऱ्यांनी मंगळवारी अडवून महागाव पोलिसांच्या स्वाधीन केली। त्यानंतर पोलिसांनी वाहन चालकावर कारवाई केली। वणी तालुक्यातील उमरे आणि शिरगरी शिवारातील शेतकऱ्यांना ई-पीक पेरा नोंदणीकरिता मोबाईल सर्व्हर बरोबर संपर्क होत नाही। OTP ही येत नाही। त्यामुळे ई-पीक पाहणी करण्याकरिता गावातील दोन्ही शिवारातील शेतकऱ्यांना अडचणी निर्माण झाली असून ही समस्या सोडवावी अशी मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे केली। यवतमाळ जिल्ह्यात गौरी गणपतीच्या सणानिमित्त गावी जाणाऱ्यांची आणि परतणाऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने जादा गाड्यांचे नियोजन केले। प्रवाशांची कुठलीही गैरसोय होऊ नये याकरिता बाहेर विभागातील बसेसची मागणी मुंबईकडील काही विभागांनी केली। यवतमाळ विभागातून पालघर जिल्ह्यातील नालासोपारा आगाराकरिता बस पुरवण्यात आल्या। यवतमाळ जिल्ह्यातील वडगाव विभागांतर्गत येणाऱ्या जांब रोडवरील नागरी वस्तीत देशी दारूच्या दुकानाला परवानगी देण्यात आली। या देशी दारू दुकानाला विरोध करीत जांब येथील महिलांनी दारूबंदी व्यसनमुक्ती आंदोलन समितीच्या नेतृत्वात मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली। यावेळी आंदोलनकर्त्यांनी देशी दारूच्या दुकानाच्या निर्णयावर संताप नोंदविला। यवतमाळ जिल्ह्यात गत 2 महिन्यांपासून एसटी बस बंद आहे। यामुळे पुसद तालुक्यातील शिवणी मोप आणि होरकड येथील 250 विद्यार्थी पुसद तसेच अडगावला शिक्षण घेण्याचा प्रवास थांबला। त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या नेतृत्वात सार्वजनिक बांधकाम विभागातील प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या कार्यालयात धडक दिली। या ठिकाणी तत्काळ रस्ता दुरुस्तीची मागणी केली। यवतमाळ जिल्ह्यातील बेंबडा धरणाची क्षमता निर्धारित क्षमतेपेक्षा कमी केल्याने प्रकल्पासाठी अधिग्रहित केलेली शेतजमीन शिल्लक राहणार। ही अधिग्रहित केलेली बुडीत क्षेत्रातील शेतजमीन सुपीक आहे। मात्र बेंबडा प्रकल्प कार्यालयाने ही जमीन वन विभागाला देण्याची हालचाली सुरू आहे। ही जमीन सुपीक असल्याने शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह होऊ शकतो। यामुळे ही जमीन मूळ शेतकऱ्यांना देण्यात यावी अशी मागणी दाभा गावातील नागरिकांनी माणी महासंघाच्या नेतृत्वात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली। यवतमाळ जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यासाठी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले। या आंदोलनाच्या 8व्या दिवशीही कुठलाही तोडगा निघाला नाही। यामुळे आरोग्य व्यवस्था पूर्णतः कोलमडली। राज्य सरकारने 14 मार्च 2024ला NRHM कर्मचाऱ्यांच्या नियमित समायोजनाचा निर्णय घेतला होता, परंतु 1.5 वर्ष उलटूनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही। यामुळे कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले।